इच्छा परम दुर्लभ आहेत. परम शांत भावनेने युक्त होऊन शिवालयाबद्दल परमनिष्ठ ठेवणाऱ्यांनाच विविध रूपे भगवान शिव सुलभ होतात, नाहीतर दुर्लभच राहतात. तेव्हा ब्रह्मदेवाने विचारले, रावणाचे अन्य तपोबल कोणते आहे ते आम्हाला सांग, व ते तुझ्या वानराप्रमाणे कशामुळे झाले आहे तेही सांग. नंदकेशव म्हणाले, कुबेराला नगराने धनाचे अधिपत्य दिले. त्याच वेळी रावण आपल्या वाहनावर बसून तेथे आला होता. रावणाने तेथे कुबेराला पाहून मला विचारले, कुबेर येथे कशासाठी आला आहे? तेव्हा मी त्याला विचारले, कुबेराजवळ आपले काय काम आहे? त्यावेळी त्याने मला शाप दिला की तू उद्धटपणे त्या मुखाने बोलतो आहेस ते मुख वानरापणे होईल. मी त्याला म्हटले की दोघेही शिवपूजक म्हणजेच मुखातून तेव्हा तुझे हे करणे योग्य नाही. रावण म्हणाला, शिवाने मला आपले सारूप्य देऊ केले, पण मी ते स्वीकारले नाही. तेव्हा त्या रावणाचे तपोबल इतके महान आहे म्हणून तो सर्वजण मीही तुमच्यात आहेच. आपण विष्णूंना प्रसन्न करून घेऊ या, तेच यातून काही मार्ग काढतील. तेव्हा त्या रावणाने नंदी बोलणे सर्वांना मान्य आले. सर्व वैकुंठाला गेले. तेथे त्यांनी मनपूर्वक विष्णूचे स्तवन केले. म्हणाले, हे विष्णू, मधुकैट भाचे हनन करणारे नरसिंह रूपी आपण, मानव रूप घेऊन बद्ध करणारे कृतिवर्यांच्या पुत्राला म्हणजे सहस्रजनाला मारणारे महाविष्णू, आता आपण आमचे रक्षण करा. तेव्हा विष्णू म्हणाले, आपण सर्व या शैलदालाला पुढे करून वानरी शरीराचे धारण करावे व पृथ्वीवर अवतार घ्यावा. मी मानवी रूपात राजा दशरथाच्या घरी अयोध्याला नगरीत जन्म घेतो. आपल्या सर्वांच्या मदतीने मी ब्रह्मविद्या ग्रहण करीन. ब्रह्मविद्या ही राजा जनकाच्या घरी जन्म घेईल. परमभक्त रावण जेव्हा ब्रह्मविद्येची अभिलाषा धरील तेव्हा धर्माने चालणारा पुरुष आपणा जिंकायला सुसाध्य होईल. असे सांगून विष्णू इंद्रअंश असलेल्या अशुमान पुत्रास सुग्रीव, ब्रह्म अंशरूपी वृक्ष, कुंजर जांबवन आणि शिलदाचा पुत्र नंदी हा महान शिवभक्त तसेच शिवाचा प्रिय सेवक एकदश रुद्ररूपी हनुमान होईल असे सांगितले. अशा प्रकारे अपरिचित तेज धारण करून सर्व विष्णूच्या मदतीला सिद्ध झाले. त्याप्रमाणे मैंदा आदी ऋषीगण जागोजागी जन्म घेऊन मदतीस सिद्ध झाले आणि नंतर कैलासाला आनंद देणारे भगवान विष्णू जन्मले. सर्व विश्वाचे रमण करणारे म्हणून विद्वानांनी त्यांना राम हे नाव दिले. शेष, दोंडिवा, दोधरडा विष्णूच्या मदतीला भरत शत्रुघ्नमध्ये. मिथिला देशाच्या राजाची कन्या विद्वान जिला ब्रह्मविद्या म्हणत देवाच्या कार्याला मदत करण्यासाठी तिने सीता म्हणून जन्माला ती भूमीत नागरच्या फाळ्यात साह्याने जन्माला येऊन सीता हे नाव प्राप्त झाले. मिथिला देशाच्या राजाची कन्या म्हणून मैथिली या नावाने ती ओळखली जाते. तसेच अश्वाचा नाश करणारी राजाने की विद्या विष्णूंना अर्पण केली होती. विष्णू ती विद्या ग्रहण करून परम तपासाठी तसेच देवांच्या कार्यसिद्धीसाठी अरण्यात निवास करू लागले. या तपास शत्रुघ्न व भरत हेही सहभागी होते. यांना देवासह तपोधन भगवान विष्णू रामाने सहज महिन्यात रावणाच्या त्याच्या सहकार्याचा वध केला. रावण शिवाचे सारूप ग्रहण करून गेला. रावणाने शिवप्रसादाने संपूर्ण द्वैताद्वैत प्राप्त करून घेतले. हे ज्ञान जाणण्यासाठी मोठमोठे महर्षी मोहित होतात. हा संपूर्ण द्वैताद्वैत सिद्धांत भगवान शिवाच्या अर्चनेने माणूस प्राप्त करून घेऊ शकतो. स्त्रिया असोत वा पुरुष असोत, उच्च नीच कोणीही असो, शिवव्रताने हा समस्त सुखदुःखाचा नाश करून शिवसान्निध्य प्राप्त करतो. द्विजगण ब्रह्मचर्य पाळून तप करून कैक वर्ष समाधीस्थ राहून तसेच ज्योतिष्ठमा वाजपेयी इत्यादी यज्ञ करून स्वर्ग प्राप्ती करून घेतात हे निश्चित. पण स्वर्ग सुखी भोगण्याने पुण्य क्षीण होते व त्या जीवाचे पतन झाल्याने त्याला या जगात पुन्हा जन्म घ्यावा लागतो. या पतीला दुर्दैवाने बुद्धी ज्ञान प्राप्त होते. बुद्धी त्रिगुणात्मक असते, म्हणजे सत्व रज तामस अशा प्रकारे या संसारी चक्रात मानव भक्षण भ्रमण करीत असतो. दैवगणतीने व दृष्टीने मानव शिवध्यान परायण झाला तर मायेचा पाश जाणून तो त्रिगुणाचा पार जातो व मुक्तीचा अधिकारी बनतो. म्हणून शिवलिंगाची अर्चना करणे आवश्यक आहे.
विप्रपद आता शिवाचे विष भक्षण करणे कसे केले ते सांगतो ऐका.